नमस्कार. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. सगळ्यांना माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? ओके. पण वंदना मॅडमनी एक मेसेज टाकला त्याच्याबद्दल थोडंसं रिप्लाय करते आणि मग आपण पुढे जाऊया. काही जणांनी वाचला असेल, काही जणांनी वाचला नसेल, तर मग मी जरा थोडंसं वाचते आणि मी तुम्हाला सांगते. ओके, त्यांचं म्हणणं, मॅडम तुम्ही तुम्ही डिलीट केला आहे, मग घ्यायचंय की नाही घ्यायचंय आता? नाही, वंदना मॅडमला मला विचारायचंय की मेसेज घ्यायचा की नाही घ्यायचा. ओके. मी मेसेज पहिल्यांदा वाचून दाखवते आणि मग नंतर त्याचं उत्तर देते. मॅडम, ट्रुथफुली मला आजचे मेडिटेशन जमले नाही, कारण फॉर्च्युनेटली आमच्या पेरेंट्सनी आम्ही तिघांना काहीही घ्यायला नाही म्हटले नाही कधीच. त्यामुळे चाइल्डहुड मध्ये सर्व मिळाले. काही इमॅजिन करू असे झाले मला. अडल्ट झाल्यावर मी जॉबला लागल्यावरती इनिशियली मला घ्यायला जमले नाही, कारण सॅलरी वॉज लो. बट लेटर आय कुड बाय वॉट एव्हर आय वॉन्टेड, ॲज माय नीड्स नेव्हर हॅव बीन लॅविश. आणखीन एक तुम्ही काहीतरी, हा मेसेज नाही, तुम्ही काहीतरी वेगळा मेसेज टाकलेला. अं, अच्छा, तुम्ही ते सगळे मेसेजेस डिलीट केलेत त्याच्यामुळे मला तर आठवत नाही तुम्ही, पण मी वाचल्यासारखं आठवते, पण एक्झॅक्टली. तर तुमचा मेसेज तुम्ही डिलीट का केला मॅडम? इट इज रिगार्डिंग अबेंडन्स. ओके. खरं म्हणजे मी कन्फ्युज आहे. अबेंडन्स माइंडसेट म्हणजे मुबलक आहे युनिवर्समध्ये आणि ते आपल्याला मिळणार आहे. पण आपल्याला त्याची गरज नसेल तर कमतरतेची भावना आहे का? फॉर एक्झाम्पल, आय एम हॅपी अँड सॅटिस्फाईड विथ अ ड्रेस कॉस्टिंग 1000 to 3000 अँड डोंट रिक्वायर ड्रेस अबाउट 3000 लाईक माधुरी दीक्षित एक्सेट्रा अप टू 5 lakhs. म्हणजे माझा माइंडसेट कमतरतेचा आहे का? ओके. शी वॉन्ट्स टू नो व्हॉट इज अबेंडन्स. कन्फ्युजन आहे आणि हे कन्फ्युजन बऱ्याच लोकांचं असू शकतं की मुबलकता म्हणजे भरपूर खूप काही महागड्या वस्तू घेणं, खूप मोठ्या बंगल्याचं स्वप्न बघणं, खूप मोठ्या लॅविश लक्झरी गाड्यांचं स्वप्न बघणं आणि बिलेनियर मिलेनियरचं स्वप्न बघणं, असं मुळीच नाही. युनिव्हर्समध्ये प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. याचा अर्थ काय हे आपल्याला समजायला कठीण जातं, पण मी तुम्हाला डबल स्लिट एक्सपेरिमेंट जे सांगितलेलं आहे की आपल्याला न्यूटनच्या वर्ल्डमध्ये आपण आतापर्यंत जगत होतो, त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की मॅटर म्हणजे आपल्याला एखादी वस्तू मिळवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला टाइम स्पेंड करायला लागतो. म्हणजे आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वी ट्रेड द टाइम. म्हणजे मला पैसे मिळवायचे असतील तर दररोज 8 तास मला कामाला जायला पाहिजे, आणि ज्या वेळेला मी माझे श्रम देईन किंवा माझा वेळ देईन, श्रम म्हणण्यापेक्षा टाइम देईन 8 तास, तर ते अं, तर त्यावेळेला मला त्याच्या अगेन्स्ट मध्ये मिळेल. हे आपल्या आतमध्ये अगदी घट्ट बसलेलं आहे लहानपणापासून. आता नवीन एक्सपेरिमेंट, क्वांटम फिजिक्सच्या एक्सपेरिमेंट मधून हे सिद्ध झालेलं आहे की
प्रत्येक गोष्ट ही एनर्जीनी बनलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सेम एनर्जी आहे आणि आपल्याला जे हवं आहे, ते आपण आपल्या एका ध्यानाने मिळवू शकतो. म्हणजे तिकडे जर फोकस केला, तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये असं दाखवलेलं आहे, की जेव्हा ते वेव्हज जातात, त्यावेळेला ते पार्टिकल्सचे वेव्हज होतात आणि मग नंतर ते बदललं जातं. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, तर तुम्ही जसं म्हटलं जातं, की ध्यानामधून मिळवायचं. म्हणजे काय, तर ते पार्टिकल्स कोलॅप्स होतात आणि ते मॅटर तयार होतं. म्हणजे हे आपल्याला समजत नाही, कारण आपल्याला नेहमी वाटत असतं, की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मला खूप मेहनत करायला लागेल. मला खूप अ, त्याच्यावरती परिश्रम घ्यायला लागतील आणि मग मला ते माझ्या 3 डायमेन्शनल गोष्टींमध्ये मी ज्यावेळेला ट्रेडिंग करेन, माझं टाईम ट्रेडिंग करेन, त्यावेळेला मला ती गोष्ट मिळेल. परंतु युनिव्हर्समध्ये टाईम आणि स्पेसच्या पलीकडे जे आहे, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड क्वांटम झोन. जिथे वेळही नाहीये, काळही नाहीये आणि स्पेसही नाहीये, म्हणजे अंतरही नाहीये. म्हणजे इकडनं मी पाठवलं तर एका क्षणामध्ये विथआऊट टाईम ती गोष्ट तिथे जाते आणि विथआऊट स्पेस ती गोष्ट एका सेकंदात, स्प्लिट ऑफ सेकंदात ती जाते. जसं आपण आपल्या पूर्वजांना अ, अन्न अर्पण करतो किंवा देवाला आपण नैवेद्य अर्पण करतो किंवा एखाद्या व्यक्तीची आठवण काढण्याबद्दल होते किंवा टेलिपॅथी होते किंवा एखादी गोष्ट पटकन मिळते. ह्याच्यासाठी तुम्ही इंटरस्टेलर मूव्ही बघा. तुम्हाला ही कन्सेप्ट खूप छान पद्धतीने सांगितलेली आहे. तर या 3 डायमेन्शनच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत त्याला म्हणतात क्वांटम वर्ल्ड आणि त्या क्वांटम वर्ल्डमध्ये या सगळ्या गोष्टी असतात, पार्टिकल्स असतात आणि ते कोलॅप्स होऊन अ, तुम्ही जर ऑब्झर्व्हर असाल, तुम्ही जर ते ऑब्झर्व्ह कराल, तुम्ही जर ते लक्ष द्याल, तुम्ही जर त्याच्यावर ध्यान कराल, तर यू कॅन कोलॅप्स दोज पार्टिकल्स इंटू वेव्हज. तर आपण हे त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला थोडंसं कळतं. आता आपल्या दृष्टीने, सर्वसामान्य दृष्टीने अबंडन्स म्हणजे काय? तर आपल्या मनामध्ये जी कमतरता आहे, की मला एखादी वस्तू घ्यायची असेल, तर माझ्याकडे त्याच्यासाठी पैसे नाहीत. मला अ, काहीतरी मिळवायचं असेल, तर त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मला काहीतरी हवं असेल, तर त्याच्यासाठी माझ्याकडे वय नाही. मला काहीतरी हवं असेल, तर त्याच्यासाठी हे शक्य नाही. अशा अनेक धारणा आपण लहानपणापासून पकडून ठेवलेल्या असतात आणि ह्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा काही संबंध नसतो. कारण आपल्याला असं वाटतं, की पैसे मिळवायचे असतील, तर आपल्याला खूप काही गोष्टी करायला लागतात. इतर व्यवसाय करायला लागतो किंवा आपल्याला जॉब करायला लागतो किंवा वेळ ट्रेड करायला लागतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टींमध्ये आपण अडकलो असतो आणि त्याच्यामुळे आपण लिमिटेड लिमिटेड थिंकिंग प्रोसेसमध्ये म्हणजे मर्यादित संकुचित वृत्ती म्हणजे काय, की बांधून ठेवण्याची वृत्ती, की ह्याच्या पलीकडेही जग आहे. ह्याच्या पलीकडेही गोष्टी आहेत. ह्याच्या पलीकडेही आहे जे मला माहिती नाहीये आणि अशाही गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाहीये. ज्या गोष्टी मला माहिती नाहीत आणि ते मला माहिती नाहीये, हे सुद्धा मला माहिती नाहीये. तर ह्याच्या पलीकडे जाणं ह्याला म्हणतात अबंडन्स. अबंडन्स म्हणजे काय? मला ती गोष्ट हवी आहे किंवा नको आहे. आता फॉर एक्झाम्पल मगाशी मॅडम म्हणाल्या, की नदीचं उदाहरण मी घेते. माझ्या घराच्या बाजूने नदी वाहतीये. मी सगळी भरभरून, भरभरून, भरभरून नदी घेऊन येणार का घरामध्ये साठवायला? नाही. मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी मी वापरणार. मला 2,000 चा ड्रेस पाहिजे, मी 2,000 चा घातला. 5,00,000 चे पण ड्रेस उपलब्ध आहेत. उपलब्ध आहेत. पण मला घ्यायचा असेल, तर मला का घ्यावासं वाटत नाही? पैसे नाहीत म्हणून, की माझं तसं प्रोफेशन नाही म्हणून, माझं तसं सर्कल नाही म्हणून, की मला ते पैशाचा अपव्यय वाटतो म्हणून. म्हणजे माझी थिंकिंग प्रोसेस काय आहे? तुम्ही ते विकत घ्या असं नाही. माझी थॉट प्रोसेस काय आहे? माझ्या घराच्या बाजूने नदीचा प्रवाह आहे. मी ती नदी संपेल, नदी आटेल म्हणून मी ते पाणी घरामध्ये आणून ठेवत नाही. मी तेवढंच पाणी घेते, जेवढं मला आवश्यक आहे. मी तेवढंच पाणी वापरते, जेवढं मला आवश्यक आहे आणि मला जास्त साठवण्याची गरज नाही, कारण तो प्रवाह अविरतपणे चालू आहे. तसं आपल्या सगळ्यांच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत आपल्याला शिकवलं जातं, की पैसे हे संपणारे आहेत. आपल्याला शिकवलं जातं, की रिटायरमेंट एज हे 60 आहे. आपल्याला शिकवलं जातं, की 60 नंतर आपण अर्थार्जन करू शकत नाही. आपल्याला शिकवलं जातं, की अर्थार्जन करू शकत नसेल, तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे. अर्थार्जन म्हणजे एफ-डी करा, हे ह्याच्या आधी एफ-डी करा सांगायला जायचं. आता आपल्याकडे वेगवेगळे अव्हेन्यूज उपलब्ध आहेत. म्हणजे घरामध्ये इन्व्हेस्ट करतो, पैशामध्ये इन्व्हेस्ट म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करतो, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, सोन्यामध्ये इन्व्हेस्ट अशा वेगवेगळ्या
गोष्टींमध्ये आपण इन्व्हेस्ट करत असतो. कारण आपल्याला काम न करता सुद्धा पैसे मिळतील. परंतु त्याच्या मागची थॉट प्रोसेस सुद्धा हीच असते, की हा पैशाची आवक ही संपणारी आहे. तुम्ही थकणारे आहात. तुमचं शरीर थकल्यावरती तुम्हाला पैसा मिळणार नाही. त्यामुळे हे शिकवलं असल्यामुळे आपल्या आतमध्ये ते इतकं स्ट्राँगली इम्बाईब झालेलं आहे, की पैसा हा लिमिटेड आहे. पैसा हा अ, काय म्हणतात, पैसा हा संपणारा आहे आणि म्हणून आपण संपणाऱ्या गोष्टीचा अं, आपल्या जीवनामध्ये जर त्याचा प्रवाह चालू ठेवायचा असेल, तर काय करायला लागेल? त्याचे पर्याय आपण आयुष्यभर शोधत असतो किंवा त्या पर्यायांवर आपण आयुष्यभर काम करत असतो. म्हणजे रिटायरमेंट नंतर काय करणार? रिटायरमेंट नंतर हे कसं करणार? त्यामुळे आपण आयुष्यभर त्या रिटायरमेंट नंतरची सोय करत असतो. आयुष्यभर रिटायरमेंट नंतर कसं जगणार त्याची सोय करत असतो. आयुष्यभर आपण आजारी पडल्यावर काय करणार त्याची सोय करत असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला लहानपणापासून अशा इतक्या घट्ट पद्धतीने शिकवल्या बसवलेल्या आहेत, की आपली वृत्तीच संकुचित झालेली आहे. वृत्तीच आपली मर्यादित झालेली आहे. याचा अर्थ माझ्या आई-वडिलांनी नाही म्हटलं, आता माझ्या आई-वडिलांनी कधी मला नाही म्हटलं नाही, पण तरीसुद्धा माझं थिंकिंग हे संकुचितच होतं. इव्हन आता सुद्धा असेल. कारण प्रत्येक वेळेला आपण त्या लेव्हलला जायला आपल्याला खूप गोष्टींवरती काम करायला लागतं. कारण तुमची ही जी धारणा आहे, ती तुमच्या अपब्रिंगिंग सिस्टमवर असते. मिडल क्लास लोकं भलेही तुम्हाला नाही म्हटलं नसेल, पण असं असेल की आपण अशाचीही डिमांड केली नाही की जी त्यांना शक्य नव्हती. बरोबर ना? डिमांड केली गेली नाही, म्हणून मे बी आपल्याला दिलं गेलं नाही. पण डिमांड केली गेली असती तर ते दिलं गेलं नसतं. त्यामुळे काय विकत घेतोय? कशावरती आपण, म्हणजे मला बसने जायला आवडतं. मला हेलिकॉप्टरने जाण्याची गरज नाही. मला टॅक्सीने जायची गरज नाही. मला ओला करण्याची गरज नाही. आय एम ओके फॉर बस. पण मला जर त्रास होत असेल, मला जर ऑप्शन असेल, तर मी ओलाने जाण्यासाठी माझी मानसिकता काय? एकट्यासाठी कशाला टॅक्सी करायची? कशाला उगाच पैसे खर्च करायचे? माझ्याकडे पैसे नाहीत असं नाही, पण उगाच कशाला? ही जी वृत्ती आहे ह्याला म्हणतात संकुचित वृत्ती. तुम्ही काय खर्च करा आणि न करा ह्याच्याशी काही याचा देणं-घेणं नाही. आपल्या डोक्यामध्ये तो प्रवाह न संपणारा आहे का? आपण खूप कमी जण अशा पद्धतीने राहतो. असे चमत्कार मी बघितलेले आहेत, की कुठेही इन्व्हेस्टमेंट नाही, कुठेही पुढच्या भविष्याची चिंता नाही, कुठेही काही नाही आणि पैशाचा प्रवाह चालू आहे. म्हणजे जसं म्हणतात ना, की त्या रामाला सगळं सोडून दिलं किंवा त्या परमेश्वराला सगळं सोडून दिलं किंवा त्या ब्रह्मांडाला सोडून दिलं. सगळं तो बघेल. आज मी असंच ब्राउज करत होते त्यावेळेला तुकारामांची एक उक्ती आली, की ज्यावेळेला आपल्या बुद्धीने आपण विचार करतो किंवा ज्या वेळेला आपल्या बुद्धीने केलेल्या कॅल्क्युलेशन्सचे सगळे मार्ग संपतात, त्यावेळेला आपण त्याला शरण जातो आणि त्याला सांगतो, की आता तूच बघ. पण त्यांनीच हे सगळं करता धरता तोच आहे. लक्षात येतंय का? पण आपल्याला असं वाटत असतं, की आपण हे करतोय, आपण असं करतोय. कारण आपण बुद्धीमधून ऑपरेट करत असतो. वी आर ऑपरेटिंग फ्रॉम अवर इंटेलेक्ट. आणि इंटेलेक्टच्या पलीकडे क्वांटम इज बियॉन्ड ऑल धिस थिंग्स. समजतंय का मी काय सांगण्याचा प्रयत्न करते? करेक्ट. सरेंडर होणं इम्पॉर्टंट. आपण आपल्या बुद्धीने कॅल्क्युलेशन करतो, की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे करायचं, ते करायचं, मग असं होईल, तसं होईल. एवढी इन्व्हेस्टमेंट केली तर एवढे पैसे मिळतील वगैरे, वगैरे, वगैरे. पण हे सगळे कॅल्क्युलेशन हे कुठल्यातरी अनुभवावर अवलंबून असतात. क्वांटम हे अनुभवांवर चालत नाही. क्वांटम हे कुठल्याही मॅथ्सवर चालत नाही. क्वांटम हे कुठल्याही नियमांवर चालत नाही. तिकडे सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. त्याला ऑब्झर्व्हर असणं महत्वाचं आहे. आणि ऑब्झर्व्हर असणं म्हणजे काय, तर आपण ह्या भौतिक शरीराच्या पलीकडे, या पंचेंद्रियांच्या पलीकडे, या पंच लिमिटेशनच्या पलीकडे म्हणजेच काय, आपलं शरीर हे लिमिटेड आहे. आपल्याला लिमिटेशन्स आहेत शरीराला. याच्या पलीकडे जाणं म्हणजे शरीराच्या पलीकडे जाणं आणि म्हणूनच अष्टांग योगामध्ये पतंजलीने सांगितलेलं आहे, की या सगळ्यांवरती ज्यावेळेला तुम्ही विजय मिळवता, या सगळ्यांवरती ज्यावेळेला काम करता, त्यावेळेला तुम्ही समाधीपर्यंत पोहोचता. समाधीपर्यंत म्हणजे ईश्वराला मिळणं, ईश्वर प्राप्ती म्हणजे त्या एनलाइटनमेंट किंवा यू कॅन से समाधीपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया ही शरीराच्या बंधनातून पुढे जाऊन आपल्याला पहिल्यांदा आपल्या शरीरावर विजय मिळवायचा आणि आपण हे करू शकत नाही. दॅट इज व्हाय वी आर लिमिटेड. लिमिटेड म्हणजे काय, शरीर लिमिटेड आहे, बुद्धी लिमिटेड आहे, मन लिमिटेड आहे.
आपले विचार लिमिटेड आहेत. आपण लिमिटेड आहोत. म्हणजे आपण ज्यावेळेला फिजिकल फॉर्ममध्ये असतो, त्यावेळेला या पंचेंद्रियांमध्ये आपण एका कक्षेच्या बाहेर विचार करू शकत नाही. म्हणजे मला जेवढं माहिती आहे, तेवढाच मी विचार करू शकते. बरोबर ना? मला जे माहिती नाही त्याचा मी विचार करू शकत नाही आणि मला जे माहिती नाही ते मला माहितीच नाहीये, की मला हे माहिती नाही. मग ह्याच्या पलीकडे जाणं इज व्हॉट इज कॉल्ड अबंडन्स. अबंडन्स आपल्याला समजणं खूप कठीण आहे, कारण आपण त्याचा अनुभव नाही घेतला. आपल्याला टेक्निकली डेफिनेशन समजू शकते, पण त्याचा अर्थ अनुभवण्यासाठी आपल्याला तसा विचार करायला लागतो. म्हणजे उदाहरणार्थ भाजी आपण आता रोजच्या जीवनातलं सांगितलं तर काय म्हणू शकतो आपण? म्हणजे एखादी गोष्ट आपण दररोजच्या जीवनामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण अ, संकुचित पद्धतीने, "अरे, हे नको करू, ह्याला खूप पैसे पडतात. हे खूप महाग आहे." आता हे महाग आहे आणि स्वस्त आहे, ह्याचं डेफिनेशन कुठून आलं? महाग आहे, एखादी गोष्ट महाग आहे आणि एखादी गोष्ट स्वस्त आहे, हे डेफिनेशन कुठून आलं मला तुम्ही सांगा? प्रत्येकाचं महागाई आणि स्वस्ताईचं डेफिनेशन हे वेगवेगळं असतं त्यांच्या इन्कम ग्रुपप्रमाणे आणि त्यांच्या विचारांप्रमाणे, बरोबर? आपण आता वंदना मॅडम तुम्ही जे म्हणालात, की मी कधीच हे केलं नाही. काय म्हणतात तुम्ही म्हणालात? मी कधीच काय तुमचं वाक्य होतं? मला आय एम हॅपी अँड सॅटिस्फाईड विथ अ ड्रेस कॉस्टिंग 1000 टू 3000. ओके. तुम्हाला ह्याच्या पलीकडे जावसं वाटलं नाही. कारण तुम्ही तुम्हाला स्वतःला सुद्धा रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. बरोबर ना? म्हणजे मला नाही आवड. माझी आवड कुठून आली? माझी आवड 1000 ची कुठून आली? आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू हा प्रकारच नाहीये. कळलं की नाही? प्रत्येकाची आवड कुठून येते? कारण प्रत्येकाला काही स्वप्न असतात आणि त्या स्वप्नांवर पोहोचण्यासाठी काही गोष्टी आपल्याला वाटत असतात मटेरिअलिस्टिकमध्ये. मटेरिअलिस्टिक वर्ल्डमध्ये बोलते मी, भौतिक जगामधलं बोलते. त्यामुळे आपल्याला हे सगळं कुठून वाटतं? तर आपल्या अनुभवातून आणि आपल्या स्वप्नांमधून. मे बी तुम्ही तुमचं नाव घेते कारण तुम्ही हा प्रश्न विचारलाय. पण काही जण जर स्वप्नच बघत नसतील, काही जणांना ही दुनियाच माहिती नसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असं इमॅजिन करा, की एखादं लहान मूल आहे आणि तो एखाद्या गावात आहे. ओके. अतिशय खेडेगावात राहतात. त्याला माहितीच नाही की जग काय आहे? त्याला माहितीच नाहीये की अशा सुखसुविधा पण या जगामध्ये आहेत. त्याला माहितीच नाहीये की चालण्याशिवाय असे व्हेइकल्स असतात. प्रत्येकाच्या गाड्या असतात. त्याला हे माहितीच नाहीये की आपण खूप छानपैकी खाऊ शकतो. त्याला माहितीच नाहीये की आपण खूप काही अ, गोष्टी आपल्या मेहनतीने सुखसुविधा जगामध्ये आहेत आणि त्या सुखसुविधा आपल्या आयुष्यामध्ये आपण आणू शकतो. ह्याची जर माहितीच नसेल, तर तो त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नच नाही करणार. लक्षात येतंय का? म्हणजे ती गोष्ट जी ज्ञातच नाहीये, तर मी त्या जगामध्ये जाण्याचा प्रयत्न कधी करेल किंवा मी त्या जगाचा विचार सुद्धा कसा माझ्या मनात येईल, कारण मला ती गोष्टच ज्ञात नाही. त्यामुळे प्रत्येकाची डेफिनेशन, प्रत्येकाची विचारसरणी, प्रत्येकाचे अबंडन्स आणि लिमिटेशन्स हे त्यांच्या आवाक्याप्रमाणे असतं. म्हणजे ती जी व्यक्ती, तो जो मूल, ते जे मूल अ, खेडेगावात राहतंय, त्याने जगच बघितलेलं नाही. त्याला काही माहितीच नाहीये, की असंही काही जगामध्ये असतं. तर तो कसा विचार करेल त्याच्यातून बाहेर येण्याचा? त्याला असं वाटेल, की मी आहे तो सुखी आहे. सकाळ 2 वेळचं जेवायला मिळतंय, आईबरोबर राहायला मिळतंय, किती छान जग आहे. तसं अ, आपण शहरामध्ये राहतो, आपण अनेक गोष्टी बघतो, म्हणून आपल्याला त्या गोष्टी हव्या असं आपल्याला वाटतं. आपली स्वप्न सुद्धा कुठून येतात? मटेरियलिस्टिक स्वप्न कुठून येतात? ती पण आपण कोणाची तरी बघतो म्हणून आपल्याला वाटतं, की ते आपल्याला हवंय. आपण सो कॉल्ड शिक्षण घेतो आणि मग शिक्षण घेतल्यावरती सो कॉल्ड आपण नोकऱ्या करतो पैसे मिळवण्यासाठी. पैसे कशासाठी मिळवतो? वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी, वस्तू विकत घेण्यासाठी. मग घर असेल, गाडी असेल, तर तुम्ही 2,00,000 5,00,000ची गाडी घ्या, नाहीतर 50,00,000ची गाडी घ्या. एखाद्याला 5,00,000ची गाडी हवी असेल, एखाद्याला 50,00,000ची गाडी असेल. पण शेवटी तुम्ही एकाच प्लेनवरती आहात. 5,00,000ची गाडी घ्या, नाहीतर 50,00,000ची गाडी घ्या. तुम्हाला गाडी घ्यायची आहे आणि तिकडेही गाडी घ्यायची आहे. फक्त तुमच्या थिंकिंग प्रोसेस प्रमाणे तुमची पोच असते, की बाबा मी ह्याच्यात समाधानी आहे. मला म्हणजे जसं एखादी अ, मला आठवतंय आमच्याकडे काम करायला एक बाई यायची. तिला मी नेहमी विचारायचे. ती म्हणायची, "आम्हाला कुठे काय ते कळतंय? आम्ही कुठे तिथपर्यंत पोहोचणार? आम्हाला कुठे हे जमणार?" म्हणजे त्यांच्या धारणा एवढ्या पक्क्या झालेल्या असतात, की आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही.
आम्ही यांची स्वप्नच बघू शकत नाही. हे तुमच्या लोकांचं काम आहे. एवढा पैसा आम्ही आमच्या आयुष्यात कुठून? आमचं नशीब कुठून? म्हणजे प्रत्येक माणूस हा आपल्या विचारानेच आपल्या गोष्टी दाबत असतो. त्यामुळे अबंडंट आहे म्हणजे आपल्या विचारांचं अबंडन्स. विपुलता आहे म्हणजे आपल्याला नको असताना सुद्धा आपण विचार विपुलतेचा करू शकतो का? हे मला म्हणायचंय. इथे आपण वैचारिकदृष्ट्या विचार करतो आणि ज्यावेळेला तुम्ही हे अशा पद्धतीने विचार करायला लागतात प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यावेळेला आपले व्हायब्रेशन्स बदलतात आणि त्या व्हायब्रेशन्समुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये सहजरित्या गोष्टी घडायला लागतात आणि आपल्याला त्या गोष्टीच्या मागे लागायला लागत नाही. त्या गोष्टी आपल्या आयुष्यात यायला लागतात. म्हणजे आपण वी डोंट चेस, बट वी जस्ट अट्रॅक्ट. आणि अट्रॅक्ट कधी होतं? ज्यावेळेला आपल्या विचारांची कक्षा रुंदावते, ज्यावेळेला आपल्या लिमिटेशन्स माइंडसेट अनलिमिटेड होतो किंवा व्हेन वी स्टार्ट थिंकिंग फॉर स्कॅर्सिटी टू अबंडन्स. हा जो बदल होतो, हे जे ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्यावेळेला व्हायब्रेशनली आपण बदलल्यामुळे वी स्टार्ट अट्रॅक्टिंग द थिंग्स. तोपर्यंत आपण गोष्टी चेस करत असतो. कारण आपल्याला वाटत असतं, ती गोष्ट तिथे आहे. ती मला मिळवायची आणि त्याच्यासाठी मला मेहनत करायची. सो वी आर चेसिंग द थिंग्स. पण आपण ज्यावेळेला मनातून विचार करतो, की मनाची कक्षा रुंदावतो, म्हणजे मनाचे विचार बदलतो, व्हायब्रेशनली बदलतो, तर त्या गोष्टी आपल्या आयुष्यात यायला लागतात. आपल्याला त्याच्या मागे लागायला लागत. मला असं वाटतं, की मी आनंदी होईल, मला ती गाडी मिळाल्यावर आणि मग ती गाडी मिळाल्यावर आनंदी होत नाही, कारण आपण आनंद हा बाहेर शोधत असतो. लक्षात येतं का? अबंडन्सची व्याख्या ही तुमच्या वैचारिक ह्याच्या मग तुम्हाला एक कमी पैशाचा ड्रेस, कमी पैशाचा म्हणण्यापेक्षा मार्केटमध्ये 5,00,000 चे ड्रेस अवेलेबल आहेत, 5 करोडचे अवेलेबल आहेत. पण मला 5 करोड नकोय. मला 2,000 चा इनफ आहे. ठीक आहे. पण माझी विचार करण्याची पद्धत लिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे? म्हणून मी तो क्वेश्चनायर एक 50 सेटचा देते. त्याच्यावरून ते प्रश्नांवरून पण तुम्हाला लक्षात येईल, की कितीतरी गोष्टी आपण चुकीचं म्हणण्यापेक्षा चुकीचं बरोबर काही नसतं. आपण असा विचार करतो, की ज्याच्यामध्ये कमतरतेची भावना तुम्ही रोज आहे ना, सकाळपासून रात्रीपर्यंत दररोज आहे ना, लक्ष ठेवा आपल्या विचारांवरती आणि आपल्या ओव्हरऑल आपल्या घरातल्या लोकांवरती, की आपल्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये कितीतरी कमतरतेचे विचार असतात, कितीतरी कमतरतेची वाक्य असतात, की हे लिमिटेड आहे, हे जपून वापरलं पाहिजे. हे संपणार आहे, हे जपून आता बरेचसे जण हे होणार आहे, ते होणार आहे, निसर्गाबद्दलही बरंच होत असतं. निसर्गाचं हे चक्र आहे, काही सिस्टम्स त्या निर्मात्यांनी लावलेल्या आहेत आणि त्या सिस्टम्सच्या बाहेर आपण गेलो, त्या सिस्टम्स आपण तोडल्या, तर त्याचे परिणामही आपल्याला भोगायला लागतात. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करायला आपल्याला आपला विचारही पोचणार नाही. म्हणजे त्यांनी ही जी सृष्टी बनवलेली आहे, इतकी सुंदर सृष्टी बनवलेली आहे, की आपण इमॅजिनही करू शकणार नाही, की हे कसं सगळ्या गोष्टी किती परफेक्ट आणि सगळ्या गोष्टी कशा परफेक्ट चालतायत. त्यामुळे हे सगळ्याच गोष्टी ह्या आश्चर्यकारक आहेत. त्यामुळे आपल्याला अबंडन्स म्हणजे दिवसभरामध्ये मी काम करत असताना माझे विपुलतेचे विचार असणं महत्वाचं आहे. आणि मग म्हणजे उदाहरणार्थ दुसऱ्याला देताना आपण कमी देतो. दुसऱ्याला देताना आपण कमी क्वालिटीची गोष्ट देतो. बरेचसे जण गिफ्ट द्यायचं असेल ना, तर स्वस्तातल्या वस्तू आणतात. असं का करतो आपण? करतो आपण बरेचसे जण करतात. म्हणजे मी बघितलेलं आहे, की द्यायचं असेल ना, तर आपण दुसऱ्याला देताना आपल्या स्वतःला 2,000 ची साडी घेत असू, तर दुसऱ्याला आपण ₹500 ची साडी घेतो. असे बरेचसे लोकं मी बघितलेत. असं का ही विचारसरणी कुठून येते, की दुसऱ्याला कमी पैशाचं द्यावं? ह्याच्यामध्ये कुठली मानसिकता आहे मला सांगा? आणि तुमच्यापैकी कोणी लोकं जर असं करत असेल, तर तुम्ही थोडंसं डीपमध्ये जाऊन विचार करा, की मला असं का वाटतं, की दुसऱ्याला देताना मी मला ज्या लेव्हलची गोष्ट घेते, ती लेव्हलची गोष्ट मी दुसऱ्याला देऊ शकते का? मला नको असणारी वस्तूच मी दुसऱ्याला देते, की मला आवडणारी वस्तू मी दुसऱ्याला देऊ शकते? आपण देत नाही, कारण आपल्याला वाटतं, की ही वस्तू दिली, तर माझे पैसे संपणार. मी दुसऱ्याला द्यायचं असेल, तर ती त्याचा कमी असली पाहिजे. लक्षात येतंय? ह्याच्यामध्ये हे कमतरतेची भावना आहे. ज्यावेळेला आपण दुसऱ्याला वस्तू देताना म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही असे शोधू शकता. अनेक प्रसंग असतात ज्याच्यामध्ये आपण स्कॅर्सिटीचे स्कॅर्सिटीचे विचार आपल्या मनामध्ये झळकत असतात.
मी 5 लाखाचा ड्रेस न घेता 2,000चा ड्रेस घेते. पण तुम्ही दुसऱ्याला 2,000चा ड्रेस तुमच्या घरी काम करणाऱ्या बाईला 2,000चा ड्रेस देऊ शकता का? ती मानसिकता आपली आहे का? आणि ती नसेल तर का नाहीये? काय वाटतं आपल्याला? आपल्याकडे पैसे कमी आहेत? आपल्याकडे पैसे संपणारे आहेत? दुसऱ्यांना आपण का द्यायचं? तिला देऊन काय फायदा? तिला त्याची काय गरज आहे? असं म्हणजे कुठले विचार येतात, हे बरोबर आहे, चुकीचं आहे, हे मी म्हणत नाहीये. मी तुम्हाला फक्त सांगते, की आपल्या प्रत्येक कृतीमध्ये विचार कुठल्या प्रकारचे आहेत. बरेचसे जण दुसऱ्याला देताना जुन्या झालेल्या वस्तू देतात. दुसऱ्याला देताना नवीन विकत घ्यायचं असेल तर एक बजेट ठरवतात. की बाबा या बजेटमध्येच मला परवडतं. आता ही परवडणं, ही भाषा किंवा हे विचार आले कुठून? व्हॉट इस परवडणं अँड नॉट परवडणं? म्हणजे परवडणं म्हणजे काय आणि न परवडणं म्हणजे काय? ह्याचं डेफिनेशनच मला अजूनपर्यंत कळलं नाही, की आपल्याला हे परवडत नाही. आता आंबा ₹800 आहे आणि ₹600 आहे. आत्तापर्यंत आपल्याला वाटत खायचा असेल तर खायचा, नसेल खायचा तर नाही खायचा. परवडतो किंवा न परवडतं ही डेफिनेशनच चुकीची आहे, की आपण नॉर्मली आपल्या इन्कम आता काही जण म्हणतील, की आपल्या इन्कम प्रमाणे आपण ठरवतो, की मला 20,000 पगार असेल, तर त्या 20,000च्या पगारामध्ये बसणारे खर्च आपण नेहमी ठरवतो. पण ह्याचं वेगळं करून बघा. 1 महिना एक प्रयोग तर करून बघा. आपण हे सगळी लेबलं लावत असतो. एकदम अचानक डॉक्टरांचा खर्च आला तर कुठे हे सगळं गणित जातं. एक आंबा मला ₹800 चा आता रेट आहे. ₹400 चा एक आंबा आहे. आमच्या इथे म्हणजे आमच्या इकडचा भाव सांगते मी. ₹400 चा एक आंबा आहे. तर ₹300 चा एक आंबा आहे. आय डोंट नो. तर तो आंबा मला महाग वाटत असेल. पण उद्या मला काहीतरी झालं आणि मी डॉक्टरकडे गेले, तर ₹1000 डॉक्टर नुसतं चेकिंगला घेतात. एम-डी डॉक्टर बरोबर ना? मग तिथे आपण आपल्याला परवडतं की नाही परवडतं हा विचार नाही करत. मग आंबा खाताना विचार करतो. म्हणजे हे डेफिनेशन आपण सेट केलेलं आहे, की आपल्याला परवडतं की नाही परवडतं. लक्षात येतं का सगळ्यांना मी काय सांगण्याचा प्रयत्न करते? ह्याला म्हणतात अबंडन्स म्हणजे काय मला परवडतं आणि काय नाही परवडतं ह्याचं डेफिनेशन मी सेट केलेलं आहे. एखादी गोष्ट मी म्हणते, की हे घेणार नाही, एवढंच घेणार. पण नंतर मग आपण ठरवतो, की या बजेटमध्येच काम करायचं, या बजेटमध्येच असलं पाहिजे, असं आपण ठरवतो. किंवा अशाच पद्धतीने लोकांशी वागलं पाहिजे. हे कुठून येतं? आपल्या स्कॅर्सिटी माइंडसेटमधून येतं. आपण आपला जो व्यवहार असतो ना, व्यवहार म्हणजे देण्या-घेण्याच्या गोष्टी, हे दिलं तर हे रिटर्न मिळालं पाहिजे किंवा रिटर्न न मिळायचं असेल तर आपण काही देत नाही. हा जो व्यवहार आपल्या आतमध्ये बसलेला आहे, हा स्कॅर्सिटी माइंडसेटमधून आलेला आहे. तर खूप मुबलक असतं तर आपण खूप काही वाटलं असतं लोकांना. माझ्या घरात मुबलक नसेल, पण आपण लोकांना देण्याची जर सवय लावली, बऱ्याच वेळेला आपण आपल्यासाठी कुठून तरी It's कर्ज 9 काढून o'clock. पैसे उभे करतो, पण लोकांसाठी आपल्याकडे नसतात पैसे. आपण आपल्या मुलांसाठी छान काही घेऊ शकतो, पण एखाद्या रस्त्यावरच्या माणसासाठी आपण काही नाही घेऊ शकत. आपण म्हणतो, की ह्यांना वाटत बसलं तर आमचं तर दिवाळच नाहीये. म्हणजे तुमची विचार तुम्ही करा न करा ही वेगळी गोष्ट आहे. पण माझी विचारसरणी काय आहे हे प्रत्येकाने चेक केलं पाहिजे आणि ज्यावेळेला तुम्ही त्या अबंडन्स माइंडसेटमधून आपण कॅल्क्युलेशन करतो ना, सगळीकडे कॅल्क्युलेशन करत असतो. ॲक्चुअली हे कॅल्क्युलेशन जर आपण करायचं बंद केलं, तर खूप मजा येते आणि खूप तो अबंडन्सचा प्रवाह सुरू होतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये तो पैशाचा प्रवाह सुरू आहे. मागे मला कोणीतरी लिहिलेलं होतं, की मी ते अ, अरिगातो इन आणि अरिगातो आउट शिकवलं होतं आणि त्याच्यानंतर त्या मॅडमनी मला लिहिलेलं, की आता कुठलीही गोष्ट खर्च करताना काही वाटत नाही, त्रास होत नाही आणि जे मला हवं ते मी खर्च करते आणि मला त्याचा त्रासही होत नाही आणि त्यावेळेला ते पैसे उपलब्धही असतात. हा प्रभाव, हा बदल त्यांच्या आयुष्यामध्ये झाला असा त्यांनी एक मला अनुभव लिहून पाठवला होता. अरिगातो इन, अरिगातो आउट म्हणजे जॅपनीज ही टेक्निक आहे. आपण नॉर्मली पैसे आल्यावर आपल्याला छान वाटतं, पण पैसे खर्च करताना आपल्याला त्रास होतो. म्हणजे लाईट बिल भरताना त्रास होतो. हॉटेलमध्ये गेल्यावर अरे बापरे! काय लुटतात, इकडं जी लागले, त्याचा त्रास होतो. किंवा एखादी टेलिफोन टेलिफोनचं बिल भरताना त्रास होतो. तर आपल्याला ह्याच्यावरून त्रास का होतो?
ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे एखादी गोष्ट नाहीये म्हणून मला त्रास होतो. माझे पैसे कमी होत आहेत म्हणून मला त्रास होतो. माझ्याकडे असलेलं संपणारं संपतंय म्हणून मला त्रास होतो. माझ्याकडे एकच पाण्याचा घडा आहे. तर मी पाणी देताना 100 वेळा विचार करेन, की अरे माझा घडा हा संपणार आहे. बरोबर? पण आपण जर विचार केला, की माझ्याकडे नदी आहे. ती नदी कुठे संपणार आहे? त्यामुळे आपण पाणी देताना फक्त देण्याचा विचार करू. माझं संपतंय ह्याचा नाही विचार करू. या विचारांमध्ये परिवर्तन आणून बघा, तुमचा पैशाचा प्रवाह एवढा बदलतो. म्हणजे तुमच्या आयुष्यात पैसे यायला लागतात. कुठून यायला लागतात, काय लागतं ते मी नाही सांगू शकत. पण चमत्कार व्हायला लागतात. चमत्कार मी का म्हणते, कारण आपल्याला ज्याच्यावरती विश्वास नसतो, जी गोष्ट आपण अपेक्षिली नसते, ती गोष्ट व्हायला लागते म्हणून त्याला चमत्कार म्हणतात. हा बदल एक छोटासा बदल करून बघा, की पैसे खर्च करताना वाईट न वाटणं. पैसे खर्च करताना खुल्या मनाने पैसे खर्च करणं म्हणजे मला लाईट बिल भरताना त्रास न होणं, हॉटेलचं बिल भरताना त्रास न होणं, टोल भरताना त्रास न होणं, गाडीचं पेट्रोल भरताना त्रास न होणं किंवा कपडे घेताना त्रास होत नाही कारण आपल्याला आवडत असतात आणि आनंद असतो. पण नॉर्मली बिलं भरताना बऱ्याचशा लोकांना त्रास होतो. गॅसचं बिल भरताना, लाईट बिल भरताना, लोनचा ई-एम-आय भरताना. हा बदल एक प्रत्येक वेळेला थँक यू म्हणायचं. पैसे आल्यावरती थँक यू म्हणायचं, पैसे गेल्यावरती थँक यू म्हणायचं. माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी खर्च करते आणि पैसे येतायत म्हणून त्याच्यासाठी थँक यू आणि मी खर्च करतेय कारण माझ्याकडे पैसे आहेत म्हणून थँक हा एक प्रत्येक वेळेला हा जर विचार करायला लागला आणि आपण धन्यवादाची भावना, कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण हा बदल घडवून आणला, तर आपल्यामध्ये प्रचंड, प्रचंड, प्रचंड चमत्कारिक पैशाच्या फ्लोमध्ये बदल होतात. तुमचं इन्कम असो नसो, तुमचा व्यवसाय असो नसो, तुमचा जॉब असो नसो, तुमच्याकडे पैसे यायला लागतात आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळायला लागतं. हा बदल होतो आणि हे क्वांटम लेव्हलवरती हा बदल होतो, जे आपल्याला या भ भ भौतिक दृष्ट्या आपल्याला ते समजत लक्षात येतंय? आणि हा बदल घडवण्यासाठी ही विचारांमध्ये बदल. आता आपल्याला क्वांटम फील्ड म्हणजे काय? ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी परत बघा डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट. परंतु अ, समजत नसेल तर 10 वेळा बघा. आणखीन बरेचसे हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत. त्याचे वेगवेगळे व्हर्जन आहेत. YouTubeवरती थोडं रिसर्च करा. ही कन्सेप्ट समजून घ्या, की क्वांटम फील्ड किंवा क्वांटम मध्ये अबंडन्स आहे. क्वांटम युनिव्हर्समध्ये सगळ्या गोष्टी एक मिनिट क्वांटममध्ये सगळ्या गोष्टी अबंडंटली अवेलेबल आहेत. याचा अर्थ काय? म्हणजे त्या गोष्टी तिथे आहेत. म्हणजे एव्हरीथिंग इज अवेलेबल इन द युनिव्हर्स. पण ती गोष्ट माझ्या आयुष्यात येण्यासाठी मला काहीतरी करायला लागतं आणि ते करणं म्हणजेच त्याचा विचार करणं आणि त्याला ऑब्झर्व्ह करणं. ऑब्झर्व्ह करण्यासाठी, ते बघण्यासाठी, ते विचार करण्यासाठी, त्याचं स्वप्न बघण्यासाठी, हे सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. पण त्याच्या आधी मला ते माहिती पाहिजे आणि त्याचा मी विचार केला पाहिजे. देन इट कन्व्हर्ट्स इंटू दॅट आणि मग ते इट कम्स इंटू युअर लाईफ. आत्ता ते बाहेर आहे. ते माझ्या आयुष्यात येण्यासाठी माझ्या आतमध्ये मला डोकावायला लागतं. म्हणजेच काय माझ्या विचारांमध्ये जर बदल केला म्हणजे व्हायब्रेशनली जर बदल झाला, तर आय अट्रॅक्ट दोज व्हायब्रेशन्स. आय मॅच दोज व्हायब्रेशन्स. कारण युनिव्हर्सल लॉ काय सांगतो, की लाइक अट्रॅक्ट्स लाइक. मी जर त्या गोष्टी विचार केल्या, तर आय अट्रॅक्ट द सिमिलर थिंग्स इन माय लाईफ. मी समान स्पंदनं माझ्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करते. आणि ही स्पंदनाची थिअरी बरोबर. ही स्पंदनाची थिअरी आपल्याला माहिती असेल, की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या शब्दांमध्ये स्पंदनं असतात. आपल्या मंत्रोच्चारांमध्ये स्पंदनांवरती तर आपले मंत्रोच्चार बसवलेले आहेत सगळे पूर्वजांनी. स्पंदनांच्या शास्त्रावरच आपली सगळी स्तोत्र बसवलेली आहेत पूर्वजांनी. म्हणजे आपल्याला सर्वसामान्य माणसाला त्याचं ज्ञान असो नसो, पण त्या संथेमधून, त्या मंत्रोच्चारांमधून, त्या स्तोत्रांमधून आपण ज्यावेळेला ते म्हणतो, त्यावेळेला आपण त्या युनिव्हर्सच्या नियमांना नियमांमध्ये आपण जायला लागतो आणि मग त्याचे फायदे म्हणजे मॅनिफेस्टेशनच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी यायला लागतात. म्हणजे आत्ताच रामनवमी झाली. आपण सगळेजण
बरेचसे जण रामरक्षेचा पाठ करत होते. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे स्पंदनशास्त्र आहे. बरोबर. ते स्पंदनशास्त्र आपल्याला कळत असो नसो, कळत असून आपण जर केलं तर त्याचा चांगला उपयोग होतो. अ, ते न कळता केलं तरी सुद्धा त्याचा होतो. कारण त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स आहेत आणि ही व्हायब्रेशन्सची थिअरी पूर्वीच्या काळी कशी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार? म्हणून मग हे अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ते बांधलं गेलं. शास्त्रांमध्ये बांधलं गेलं, त्या मंत्रोच्चारांमध्ये बांधलं गेलं, त्या स्तोत्रांमध्ये बांधलं गेलं, आपल्या दिनचर्येमध्ये बांधलं गेलं. कशा पद्धतीने आपली दिनचर्या असायची, कशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे. या सगळ्या विधी-निषेध विधी-विधान ते मांडले गेले आणि तशाप्रमाणे पिढ्यानपिढ्या जगत गेल्या कारण त्याचा त्यांना इनडायरेक्टली फायदा होत गेला. आता आपण हे सगळं क्वांटम फिजिक्स आणि व्हायब्रेशनल थिअरी वगैरे या सगळ्या शिकतोय कारण आपण पुस्तकी ज्ञान शिकतो. पूर्वी हे पुस्तकी ज्ञान डॉक्युमेंटेशन नव्हतं आपल्याकडे. आपल्याकडे होतं हे व्हर्बल ज्ञान होतं. म्हणजे एका पिढीने दुसऱ्या पिढीला सांगायचं, दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला सांगायचं. असं आपल्याकडे ट्रान्झिशन होत गेलं. खूप उशिरा त्याचं डॉक्युमेंटेशन झालं. त्यामुळे ह्याचा फायदा त्या दिनचर्येतून मिळायचा आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी मिळायच्या. त्यामुळे आपण लिमिटेड माइंडसेट थिंकिंग हे आत्ताच्या काळामध्ये आलेलं आहे. पूर्वी ते तसं फारसं काही नसायचं. त्यामुळे हे पिढ्यानपिढ्या या गोष्टी आपल्या आतमध्ये असतात आणि ते बदलायला आपल्याला प्रयत्न करायला लागतात. आपोआप होत नाही. जसं आपण पैसे मिळवण्यासाठी शिक्षण घेतो, काहीतरी स्किल शिकतो, तसं हेही आपल्याला मन कसं काम करतं, हे युनिव्हर्सल लॉज कसे काम करतात हे शिकलो, तर आपल्याला कळेल की आपल्याला काय गडबड होते आणि आपल्याला काय हवंय आणि आपल्याला काय बदल करता येईल. दीज आर ऑल लाईफ स्किल्स. आज आपलं मेडिटेशन घ्यायला होईल असं वाटत नाही, कारण माझी 9:30 ला दुसरी मीटिंग आहे. पण एनिवे आज मी म्हटलं की हे कन्फ्युजन बरेच लोकांना असेल, त्याच्यामुळे आज ह्याच्यावरती वेळ द्यायला हरकत नाही. इन्कम होतो तेव्हा क्लायंट खुश असतात, पण टॅक्स सांगितला की वैतागतात हा नेहमीचा अनुभव आहे. अ, मी तुम्हाला सांगते जे लोकं टॅक्स भरतात ना, त्यांनी टॅक्सचं टार्गेट ठेवा. इन्कम इज युअर बाय प्रॉडक्ट. आपण काय करतो? इन्कमचं टार्गेट ठेवतो आणि मग टॅक्सचा त्रास होतो. तुम्ही असं समजा, की मला 50,00,000 टॅक्स भरायचा आहे गव्हर्नमेंटला. म्हणजे तुमचं इन्कम किती पाहिजे? 50,00,000 टॅक्स भरायचा असेल तर. मग तुम्हाला आनंदाने तुम्ही टॅक्स भरू शकता. सो सेट अप युअर टार्गेट ऑफ द टॅक्सेशन. या वर्षी मला 15,00,000 टॅक्स भरायचा. त्याप्रमाणे तुम्ही इमॅजिन करा. कळलं? हे मी केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. म्हणजे मी नेहमी गोल ठरवताना इन्कमचा गोल नाही ठरवायचा, टॅक्सचा गोल ठरवायचा आहे. आणि बदल होतात, खूप बदल होतात आणि चमत्कारिक बदल होतात आणि आपल्याला नंतर आपण त्याच्यातून एंडपर्यंत ती नदी पार झाल्यावर कळतं, की अरे मी कशी काय नदी पार केली आणि कसं काय मी या काठावर पोहोचले. मजा येते. ते नदी पार करताना त्रास होतो, खूप झेलायला लागतं. पण ती नदी पार झाल्यावरती तुम्हाला मजा येते, की अरे बापरे! किती कठीण होतं आणि मी ॲक्चुअली नदी क्रॉस करून आलेली आहे. तर ते अशा प्रकारचे टार्गेट्स ठेवा, म्हणजे मग आपल्याला त्रासच होणार नाही. मी 100 लोकांना यावर्षी अन्नदान करणार. मी 100 लोकांना असे टार्गेट्स ठरवा. मग आता तुम्हाला दुसऱ्याला पाणी पाजायचं तर स्वतःचा घडा तर भरला पाहिजेच ना. लक्षात आलं का? म्हणजे युनिव्हर्स तुमच्या थ्रू लोकांना मदत करणार आहे. म्हणजे मला 100 लोकांना मदत करायची आहे. मला 15,00,000 टॅक्स भरायचा आहे. असं टार्गेट ठरवा. मला 100 लोकांना शिक्षणाची म्हणजे 100 विद्यार्थ्यांची फी भरायची आहे मला पुढच्या वर्षी. असं टार्गेट ठरवा. आता ते तुम्ही करणार म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पैसे तर तुमच्याकडे डेफिनेटली असणार. मला एका गावाला समृद्ध करायचं किंवा मला माझ्या गावामध्ये एवढ्या-एवढ्या लोकांना रोजगार द्यायचा, एवढ्या-एवढ्या लोकांना मला सक्षम करायचं. असे ठरवा ना टार्गेट्स. म्हणजे युनिव्हर्सला सांगायचं, की माझ्या थ्रू लोकांचा उद्धार होऊ दे. उद्धार होऊ दे म्हणजे वेगळ्या अर्थी मी बोलते. अ, म्हणजे मला 100 लोकांना वर्षातून 100 लोकांना जेवायला घालायचं. गाव जेवण घालायचं किंवा मी अन्नदान करायचं किंवा मी एका शाळेतल्या एका वर्गाची फी भरेन मी. असं काहीतरी टार्गेट ठरवा ना.
मग तुम्ही आपोआप तुमचे मनी टार्गेट्स बघा किती उंचीवर जातील. आपण ठरवतो मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. पण तुम्ही असं म्हणा, की माझ्या थ्रू कोणाला तरी माझ्याकडनं हे होऊन दे. ते होण्यासाठी तुम्ही माध्यम बनाल आणि ते माध्यम बनण्यासाठी त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार. सो दॅट तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. हे मी असे खूप एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत त्याच्या आधी आणि हे होतं हे पण मी तुम्हाला सांगते. माझ्या हाताखाली 50 लोकं असली पाहिजेत. 50 लोकांचं घर म्हणजे मी चालवणार. माझ्या हाताखाली असले पाहिजे म्हणजे त्यांना मी सॅलरी देते. माझ्या कंपनीत मी 300 लोकांना काम देणार आहे, असं ठरवलं. 300 लोकांना काम द्यायचं म्हणजे तुमच्याकडे आला ना तो बिझनेस आपोआप. तर 300 लोकांची घरं तुम्ही चालवणं हा वाक्य चुकीचं आहे. तुमच्या माध्यमातून 300 लोकांची घरं चाललेली आहेत. आपण काही करत नसतो. आपल्या माध्यमातून युनिव्हर्स करत असतं. पण आपण टार्गेट ठरवताना असं म्हणू शकतो, की मला 300 लोकांना एम्प्लॉय करायचंय. मला 300 लोकांना सक्षम करायचंय. मला 300 लोकांची फी भरायची मला 300 लोकांना जेवण द्यायचं मला 300 लोकांना युनिफॉर्म्स द्यायचे मला 300 लोकांना काहीतरी मोठं टार्गेट ठेवायचं. युनिफॉर्म वगैरे खूप कमी पैसे लागतात. 300 लोकांना दर महिन्याला एवढं-एवढं पैसे मिळवून द्यायचे. 300 लोकांना पैसे मिळवून द्यायचे आहेत आणि त्यांना एक काहीतरी करायचंय म्हणजे तुम्ही त्याच्यावरती असलं पाहिजे ना. मला 100 घडे पाणी वाटायचंय. म्हणजे तुमच्याकडे 200 घडाचं पाणी पाहिजे ना. बरोबर की नाही? असं टार्गेट ठरवायचं, की माझ्या माध्यमातून रोज युनिव्हर्सला सांगा, की माझ्या माध्यमातून मी गरजू लोकांना मदत करायला युनिव्हर्सला माध्यम तर लागतं ना कोणतरी एक माणूस लागतो ना. युनिव्हर्स काय डायरेक्ट लोकांना थोडी देणार, तर कोणतरी एक माध्यम असतं, तर मी का नाही ते माध्यम? तो सिलेक्ट मी ॲज अ मीडियम. युनिव्हर्सला ते सांगायचं. त्यामुळे ह्याला म्हणतात अबंडन्स थिंकिंग. अबंडन्स थिंकिंग म्हणजे आपण नेहमी दुसऱ्याला द्यायचं नाही कारण संपेल, हे करायचं नाही कारण पुरेसं नाहीये. ह्या माइंडसेटमध्ये जगत असतो. हा माइंडसेट तोडायचा असेल तर तुम्हाला ती गोष्ट लागत असो नसो, विपुलतेचा विचार केला पाहिजे आणि रोजच्या जीवनात आता आपण कुठे स्कॅर्सिटीचा आपण उद्यापासून एक ॲक्टिव्हिटी करूया बरं का. अं, रोजच्या जीवनात आपण कुठे स्कॅर्सिटीची वाक्य बोलतो किंवा स्कॅर्सिटीचा विचार आपल्या रोजच्या जीवनात कुठे डोकावतो, असं जर तुम्हाला आढळलं, तर लगेच आपल्या ग्रुपवरती टाकूया. दुसऱ्या लोकांना कळेल, की अरे हे माझं स्कॅर्सिटी व्हायचंय. मी आता तुम्हाला सांगितलं दुसऱ्याला देताना लोकं काय करतात? कमी पैशाची गिफ्ट घेतात. थोडंसं कमी दर्जाचं घेतलं जातं. अंबानीचं जाऊन द्या. आपण काय करायचं ते आपण बघूया. आपल्या आप आपल्याला रोजच्या जीवनात आपण कुठे कमतरतेच्या गोष्टी विचार करतो आणि आपल्या जीवनात कुठे कमतरता डोकावतो. हे जर आपल्याला सापडलं, तर लगेच आपल्या ग्रुपवर टाकायचं. आणि जे आपण विचार करतो ते आपण सगळेजण मिडल क्लास फॅमिलीमधून आहे, त्यामुळे सगळेजण सारखेच विचार करतात. हे बदलायला म्हणजे मी माझा विचार बदलायला मला खूप मेहनत करायला लागली. म्हणजे प्रचंड मेहनत करायला लागली. माझं ज्यावेळेला इन्कम 25,000 होतं, त्यावेळेला मी 11,000 हप्त्याची गाडी घेतलेली. सगळे मूर्खात काढायचे मला, की एक तर गाडी घेतली, आवश्यकता नाही असं लोकांना वाटायचं आणि 50% ई-एम-आयवर जायचं. लोनवरती गाडी घेतली. पण त्याच्यामुळे माझी प्रॉडक्टिव्हिटी वाढली आणि त्याच्यामुळे माझं इन्कम वाढलं. नॉर्मली आपला विचार काय असतो, पहिल्यांदा मी कमवेन, त्याच्यानंतर मी खर्च करेन. सो आय इन्व्हेस्टेड. सो कार वॉज अ इन्व्हेस्टमेंट फॉर मी टू अर्न मोर मनी. बसने धक्के खात जाणं, ट्रेनने धक्के खात जाणं, त्याच्यापेक्षा कम्फर्ट ट्रॅव्हलिंगवरती मी इन्व्हेस्ट केलं. ज्याच्यामुळे माझं मनःशांती मिळाली. डोक्याला तक-तक नाही. बाकीचं त्रास ह्याच्यापेक्षा कमी झाला. त्याच्यामुळे माझा आउटपुट वाढला. आउटपुट वाढल्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी वाढली. प्रॉडक्टिव्हिटी वाढल्यामुळे माझं इन्कम वाढलं. सो धिस इज अ इन्व्हेस्टमेंट. हे फार वेगळ्या पद्धतीने विचार करायला आपण धजावत नाही, कारण आपण एका वेगळ्या पद्धतीने अडकलेलो असतो. सगळेजण आपल्याला काहीतरी वेगळंच शिकवत असतात. लक्षात आलं? त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवूया, पण आपण ही ॲक्टिव्हिटी करूया, की म्हणजे मी आता जे उदाहरण तुम्हाला सांगितलं, इन्व्हेस्टमेंट. म्हणजे मी खर्च तेव्हाच करते, ज्यावेळेला मला असं वाटतं, की भरपूर माझ्याकडे आता पैसे आहेत आणि
वाचणारे पैसे आहेत आणि मला परवडणारे पैसे आहेत. म्हणजे मला तो ई-एम-आय परवडणार आहे. आपण ठरवलेलं असतं कॅल्क्युलेशन, की एवढा पगार असेल तर एवढे पगार ह्याच्यात टाकायचा, हा ह्याच्यात टाकायचा वगैरे, वगैरे. कारण वॉरेन बफेट आणि बाकी सगळे इन्व्हेस्टर्स आपल्याला काहीतरी शिकवत असतात, जे ॲक्चुअली टेक्निकली साउंड असतं. त्याचा आणि आपल्या आयुष्याचा काही संबंध नसतो. हे पण मी तुम्हाला सांगते. सगळेजण मला पकडून मारतील, पण क्वांटम लॉज काहीतरी वेगळे असतात. ओके. आपण त्या पद्धतीने विचार नाही केला तर आपल्या आयुष्यात चमत्कार हे 60व्या वर्षी पण होतात. ओके. सो आय होप बऱ्यापैकी क्वांटम क्वांटम नाही सॉरी अबंडन्स म्हणजे काय आणि विपुलतेचा विचार म्हणजे काय हे आपल्या कोशातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत करेल. आणि पुढच्या वेळेपासून आपण वेगळा विषय सुरू करणार आहोत. त्यामुळे थँक वंदना मॅडम. त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करता आलं. थँक व्हेरी मच आणि आपण परत एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू अँड बाय.